हॅलो 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 चेक हॅलो 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 आवाज येतोय ना मित्रांनो? आवाज येतोय ना? झोपलाव नाही ना अजिबात? आणि झोपायचं पण नाही. आणि म्हणून या ठिकाणी कार्यक्रमाला सुरुवात करण्या अगोदर आज हा मुंबई रंगमंचावरचा गेल्या 6 तारखेला शाहीरांचा आणि माझा पहिला कार्यक्रम जो ओपनचा शो होता तो पवईमध्ये झालेला आहे. आणि आज छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिर दादर या हॉलचा हा पहिला शो होतोय, तुम्हा सर्वांच्या साक्षीनं होतोय. आणि हा शो मित्रांनो हाऊसफुल झालाय. एकदा जोरदार टाळ्या होत जाऊ दे. हा शुभारंभ आहे आजचा. आणि म्हणून या ठिकाणी कोरसचे जरा माईक एकदा परत चेक करा. यांचा आवाज वाढवा. हॅलो 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 करायची ना सुरुवात. छत्रपती शिवाजी महाराज की गणपती बाप्पा. तर या ठिकाणी कार्यक्रमाला सुरुवात करण्या अगोदर माझे प्रतिस्पर्धी शाहीर आदरणीय सन्माननीय विकासजी ठाकूर बुवा शाहिरांना विनंती करतो की शाहीर आपण आपलं प्रमाणपत्र आपल्या प्रश्नाची प्रत घेऊन यायचे. माझा देखील विषय या ठिकाणी घेऊन जायचं. ती डोंगराची माझी रमाई, अहो ती डोंगराची माझी रमाई, कुणाचा विश्वास तुटू देत नाही, अहो ती डोंगराची माझी रमाई, कुणाचा विश्वास तुटू देत नाही. आणि म्हणून हे माझ्या माय बापा, हे रसिक राजा, आणि ही छोटीशी विनंती हा पामर तुझ्या चरणावरती ठेवतोय. म्हणायचं आहे का? तुझ्या प्रेमाला पाहून आज आलो मी धावून, तुझ्या प्रेमाला पाहून आज आलो मी धावून, ही सेवा करे आज तुझ्या पायी, हो ही
तूच बाप आणि आई अरे किती वरडो मी तुझी नवलाई हे रसिका तूच बाप आणि आई किती वरडो तुझी नवलाई कलेचा स्वामी सुख करता दुःख हरता या विश्वाचा पालन करता श्री बाप्पा गजानन आला त्रिवार वंदन करू नटराजाला नटेश्वराला त्रिवार अभिवादन करू हिंदवी स्वराज्य संस्थापक राजाधिराज योगीराज बहुजन प्रतिपालक सिंहासनाधीश्वर श्रीमंत योगी जाणता राजा अखंड हिंदुस्थानचा राज्य दैवत राजेश्वर छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करून धर्मरक्षक छत्रपती संभाजीराजांना मानाचा मुजरा करून राजमाता राष्ट्रमाता महासाहेबजीचा मुद्दा त्रिवार वंदन करून भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव क्रांती सूर्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्रिवार वंदन करून मराठी अस्मितेचा मानबिंदू सरसेनापती हिंदुहृदय सम्राट अखंड महाराष्ट्राचा राहण्यावास स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंना शाहिरी मानाचा मुजरा करून या मुंबईची रखवाली तुमची आमची पालनहार आई मुंबादेवीच्या चरणावरती नतमस्तक होऊन माझ्या गावची माऊली माझी पाठराखी आई झोलाई कोटीसीच्या चरणावरती नतमस्तक होऊन आजच्या या कार्यक्रमाची यजमान श्री कोंडवाडी हनुमान मंडळ जय बजरंगबली कला मसाल कला क्रीडा शैक्षणिक यांच्या सौजन्याने कणगी आणि तुरा असा नासाचा जग्गी सामना मित्रांनो आयोजित करण्यात आलेला आहे तरी या ठिकाणी कणगीवाले श्री झोलाई कोटे श्री नाच मंडळ मी शाहीर राजेश्री मुक्काम सवेडी तालुका खेड जिल्हा रत्नागिरी निर्मित शाखा सुंकाई देवी नृत्य कला पथक अडूर गुहागर मुंबई यांच्या वतीनं जमलेल्या माझ्या तमाम नाच कलाप्रेमी मायबाप रसिक प्रेक्षकांना शाहिरी मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा आणि म्हणून मित्रांनो सांगायला खूप अभिमान वाटतोय एक आनंदाची गोष्ट आहे की आजची जी सेवा आहे मित्रांनो ही सेवा कोटवाडी हनुमान मंडळ जय बजरंगबली कला पथक कला क्रीडा व शैक्षणिक माझ्याच तालुक्यातील गाव आहे खाडीपाट्यातलं आमचं गाव आहे आणि सार्थ अभिमान एकाच गोष्टीचा आहे की माझ्या खेड तालुक्यामध्ये सुद्धा असे उपक्रम राबवणारी गावं अजून देखील तगाई जिवंत आहेत मित्रांनो त्यासाठी ही नुसती मित्रांनो ही बोलायची गोष्ट नाही पण आज या माझ्या मंडळाचं कौतुक एवढ्यासाठीच करतोय की मुंबई रंगमंचावरचा आज योगायोगानं हा पहिला कार्यक्रम आहे मित्रांनो आणि तो पहिला कार्यक्रम आपण सर्व रसिक मायबापांनी या माझ्या मंडळावरती विश्वास ठेवून आम्हा दोन्ही शाहिरांवरती विश्वास ठेवून हा कार्यक्रम हाऊसफुल करून दाखवला त्याबद्दल आपले पुन्हा एकदा आभार मानतो या ठिकाणी आणि म्हणून मित्रांनो
आज या कार्यक्रमाचे यजमान तसंच या मंडळाचे पदाधिकारी गोंडवाडी हनुमान मंडळ या मंडळाचे अध्यक्ष मुंबई अध्यक्ष सन्माननीय सुरेश नासरे माऊली, या मंडळाचे उपाध्यक्ष सन्माननीय जनार्दनजी चिटकणे माऊली, या मंडळाचे सचिव मंगेशजी हरावडे माऊली, तसेच जय बजरंगबली कलापथक या कलापथकाचे मुंबई मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय अविनाशजी चिटकणे माऊली, ग्रामीण अध्यक्ष सन्माननीय दत्तारामजी हरावडे माऊली. आणि मित्रांनो, या कार्यक्रमासाठी ज्यांचा मला पहिला फोन आला, अगदी माझ्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये ज्यांचा भले कार्यक्रमाला ज्यांची उपस्थिती नसते पण एखादा फोन मात्र असतो, एखादा मेसेज असतो, तर याच मंडळातील एक सदस्य माझे बंधू अमोलदादा चिलकटे यांना देखील या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करतो. त्याचप्रमाणे मित्रांनो, माझ्या या गोंडवाडीतील सर्व आजच्या कार्यक्रमासाठी या मंडळातील पदाधिकारी, प्रतिष्ठित मान्यवर, माझा महिला वर्ग असेल, या सर्वांना शाहिरी मानाचा मुजरा करून मित्रांनो आजची सेवा ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी पुढे घेऊन जातोय ते माझे सोबती, माझे संगीतकार, आज मला ढोलकीला साथ करतायत माझे बंधू विशालदादा सुतार, ज्याची ढोलकी आपण मित्रांनो वारंवार ऐकत असाल. प्रत्येक मराठी चॅनलमध्ये रियालिटी शोला ज्यांच्या ढोलकी वाजते ते माझे बंधू आज मला ढोलकीला साथ देतात. त्याचप्रमाणे बँजोला मला साथ करतायत नेहमीप्रमाणे गेली 10 वर्ष माझे बंधू ललितदादा गेसरे, कीबोर्डला मला साथ करतायत. यावर्षी सुद्धा माझ्या सबंध कोकणवासियांसाठी ज्यांचा गण अगदी काहीतरी नवीन पर्वणी घेऊन येईल असे माझे बंधू पंकजदादा काताळे आज मला कीबोर्डला साथ देत आहेत. ऍक्टोपॅडला मला साथ करतोय नेहमीप्रमाणे माझा भाऊ प्रणव काताळे. त्याचप्रमाणे मित्रांनो, हा आवाज पोहोचवण्याचं काम करतायत आपल्याच कोकणातील, आपल्याच दापोली तालुक्यातील आसवड गावचे सुपुत्र माझे बंधू राजूदादा पड्याळ, आमचा आदित्य असेल आणि सर्व आमची मंडळी, या सर्वांना या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करून मित्रांनो आजच्या कार्यक्रमासाठी माझी शिष्य मंडळी, चाहता वर्ग, मित्र परिवार बऱ्याचशा प्रमाणात उपस्थित आहे. त्याच्यामध्ये आज मला कोरसला साथ मिळते माझे शिष्य अनिकेतची पाष्टे, वेदांची जाधव, दीपकची नाचरे, माझे बंधू प्रथमेश सावंत, अमोलदादा बाईत, प्रथमेश दादा कनेरे, त्याचप्रमाणे शाहीर आदित्यजी खांडेकर, बँजोवादक, कीबोर्ड प्लेअर करतात संदेशजी खांडेकर, त्याचप्रमाणे आमचे कोकणातील युट्यूबर्स या ठिकाणी बरेचसे कॅमेरे लागलेले आहेत. त्या सर्वांना शाहिरी मानाचा मुजरा करून या ठिकाणी माझे बंधू शंकरदादा कळंबटे हे देखील आजच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे सन्माननीय तुरेवाले शाहीर माझे बंधू आणि शाहिरांचे सोबती संतोषजी कोलमटे बुवा हे देखील आज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे आमचे गणपतदादा लांबोरे असतील, आमचे सचिन दादा असतील, हे सर्व या ठिकाणी मंडळी जीवाभावाची मित्रांनो मंडळ आहे. या सर्वांना शाहिरी मानाचा मुजरा करून आता राहिलाय मुजरा तो माझा प्रतिस्पर्धी शाहिरांना. मला आवडतातच माझा हिरो, बाकी तुझ्या समोर सारे शिराणी करणार तुलाच मी हिरो. विकास शेठ लांबोरे उजव्या बाजूला बसते, डावीकडे बसला असं दिशा चुकली असते म्हणून सांगतोय. आणि म्हणून प्रतिस्पर्धी शाहिरी शब्दांचा जादूगार म्हणून त्यांची संबंध कोकणामध्ये ओळख आहे असे माझे प्रतिस्पर्धी शाहीर सन्माननीय विकासजी लांबोरे माऊली, त्याचप्रमाणे त्यांचे संपूर्ण संगीतकार, त्यांचा सर्व संच, या सर्वांना या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करून मित्रांनो आपल्या सर्वांचा जास्त वेळ घेणार नाही. मुंबई रंगमंच म्हटला की एक वेळ माणसाला किंमत कमी पण वेळेला महत्व मात्र जास्त आहे. आणि म्हणून मित्रांनो अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत आम्हा दोन्ही शाहिरांना मुलाचा सहकार्य, शांततेचा आश्रय द्याल अशी आशा बाळगतो. तुमचा पैसा आणि पैसा वसूल करणार यात काय वाद नाही. आणि पुन्हा एकदा या नटेश्वराच्या चरणावरती नतमस्तक होऊन, मुंबादेवीच्या चरणावरती नतमस्तक होऊन, माझ्या गावची माऊली आई झोलाई कोटेच्या चरणावरती नतमस्तक होऊन, माझे गुरुवर्य आदरणीय दौलतजी निकम, आदरणीय विजयजी निकम, राकेशजी जाधव यांच्या चरणावरती या ठिकाणी नतमस्तक होऊन प्रतिनिधीची सुरुवात करतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. आणि म्हणून मित्रांनो आज प्रत्येक शाहिराला, प्रत्येक कलाकाराला जे मोठं करताय, ज्याला नावारूपाला आणतात, त्याचे खरे साक्षीदार मित्रांनो तुम्ही आहात. आणि म्हणून आज या जनसागरामध्ये सोडलेल्या ह्या छोट्याशा 2 नौका, एक नौका आहे कलगीची, दुसरी नौका आहे तुऱ्याची. आणि म्हणून या नौकेला तीरापर्यंत पोहोचवणं माय बापा आणि तुझंच काम आहे. आणि म्हणून
आज या रंगमंचावरती तुमची सेवा करत असताना या शाहिरांना नावारूपाला आणलं रसिक राजा तू. या शाहिरांना मोठं केलंस तू आणि म्हणून मी 33 कोटी देव सर्वांनीच पाहिले. 33 कोटी देव सर्वांना माहिती आहे, पण माणसातला देव ज्याने ओळखला तो खरा माणूस. आणि म्हणून माई बापा, अरे हा माझा देव मी आज तुझ्यात पाहिलाय म्हणून स्तवन तुमच्या चरणावरती ठेवतोय. म्हणायचं आहे काय लक्षात. माय बापाचा आहे शिरावरती हात, म्हणून या सभारणा आज तुमच्या प्रेमाची साथ की असे अनमोल आहे रसिका तुझं माझं नाता. मी तर आहे त्या मातीचा आणि तू तर आहेस त्या दिव्याची वाट. आणि म्हणून शाहिरांना पण एक सांगणार बुवा, मी वारंवार तुम्हाला एकच सांगतो, तुम्ही काय कुणाला इथं वॉचमॅन ठेवलेलं नाही. स्वतः या काय लिहायचे शाहीर तेवढं लिहून घ्या, जो नको तो नाहीसा करून टाका, पण स्वतः ऐका. म्हणतोय काय स्तवन आपल्या समोर ठेवतोय रसिक राजा. म्हणायचं आहे काय लक्षात असावं. सख्या माझ्या रसिक राजा, अरे सख्या माझ्या तू रसिक राजा, हा मुजरा घ्यावा मानाचा. सख्या माझ्या रसिक राजा, हा मुजरा घ्यावा मानाचा. सख्या माझ्या रसिक राजा, हा मुजरा घ्यावा मानाचा.
अर्थ या ध्यानाचा हा तूच धडा या ध्यानाचा हा तूच धडा गीताच्या हे पानाचा या ध्यानाचा तूच धडा गीताच्या हे पानाचा सख्या माझ्या रसिक राजा आमचा माय बाबा नका विसरू माय बाबा नका विसरू आशा गिरजाचा माय बाबा नका विसरू आशा गिरजाचा अरे सख्या माझ्या तू राजा हा मुजरा घ्यावा मानाचा बोल श्री गणपती गजानन गावदेवी बजरंग कैलास भिकाजी शिवराम धोंडू अखंड सदालाल घराण्याचा छत्रपती शिवाजी गणपती बाप्पा
पारितोषिक दिलं आहे. सन्माननीय ख्यातनाम शक्तीवाले शाहीर तेजलची पवार मॅडम आजच्या गर्दीमध्ये उपस्थित आहेत. त्यांच्या माध्यमातून 501 रुपयाचं बहारदार असं पारितोषिक आलेलं आहे. शाहिरी मानाचा मुजरा करतो. तर मित्रांनो, रात्र थोडी आणि सोंगफाल, बरोबर आहे ना? विषय काय आहे? मुंबई रंगमंचावरचा मित्रांनो आज हॉलचा हा कार्यक्रम पहिला आहे. अजून शाहिरांचे आणि माझे अजून 6 बाकी आहेत. त्यातला अजून एखादा कुठेतरी परत लागेल मित्रांनो, निश्चित वादच नाही त्याबद्दल. पण विषय कसा आहे मित्रांनो, आज परिस्थितीत बघता काहीतरी या समाजाचा हा शाहीर काहीतरी देणं लागतो. आणि म्हणून गेल्या वर्षीच ठरवलं वाकड्या शिरायचं नाही. जो काय आहे तो अगदी 35 मिनिटं झाली. टायमिंग कितीचा? टायमिंग किती? पण पहिली बारी किती वेळाची? अजून माझ्याकडे 25 मिनिटं. कोंबडा हरवत तेवढ्यात बस झाला. काय काळजी करू नका. आणि कोंबडा आणलेला आहे, मिरगाच्या राखण्याला कोंबडा आणलेला आहे. हा, ते म्हणतात कोंबडी. बुवा अजून सांगतोय, मिरगाला कोंबडी कापत लांब शिरगोलीचा कोंबडा कापतात, है ना? कोंबडी कापत नाही, मिरगाला कोंबडाच कापतात. आणि देवाच्या राखण्याला असा दाढीवाला बकरा कापतात. म्हणून सांगतो. हा, आता बुवा याचा काय आता भांडवल करू नका आल्यावर. ते म्हणतात कोंबडी. कोंबडी कोण कापत? कोण पण सांगत बसलेला समाज सांगत मिरगाला कोंबडाच कापतात. त्याचं कारण का? मिरगाची राखण कोकणामध्ये का दिली जाते? परवा शाहिराने सुंदर विषय लावला होता. तर मिरगाची राखण ही प्रामुख्यानं एवढ्यासाठी दिली जाते की माझा कोकणातील संबंध बळीराजा जे काय जी शेतीची कामं आहेत त्या शेतीला चांगला बहर येऊ दे, गुराढोरांसाठी चांगलं गवत येऊ दे, गुराढोरांसाठी चांगला चारा येऊ दे, संबंध बागपाडी सुखाचे राहू देत. आणि म्हणून त्या देवाला ती मिरगाची राखण दिली जाते प्रामुख्यानं. आणि म्हणून मित्रांनो विषय आहे गणाचा. कारण मगाशी म्हटल्याप्रमाणे जोड टिकला पाहिजे. नवरा बायकोचा भांडण कितीही झाला तरी पण सध्या प्रामुख्यानं जर मित्रांनो विचार करायला गेला तर असं म्हटलं जातं बेवड्याच्या बायकोचा कधी घटस्फोट होत नाही. बरोबर आहे ना? बरोबर ना? बरोबर आहे ना? दारू पिणाऱ्या माणसाचा कधीच घटस्फोट होत नाही. पण शिकले सवरलेल्या माणसाचा मात्र वर्षात घटस्फोट होतो. याचं कारण आहे विकृती. विषय काय आहे मित्रांनो, आज ही आदिमाया आहे, हे माझे भगवान शिवशंकर आहेत, हा जोड आहे आणि हा खेळ आहे हा सारीपाठाचा. म्हणून आज त्यांना जास्त दुखवणार पण नाही. आणि जर नवरा चुकून सोडून गेला तर बायको पडेल उघड्या, म्हणून त्यांना जास्त दुखवणार नाही. पण मित्रांनो मजा मात्र तुमची निश्चित करणार. गाण्याचा विषय आपल्या समोर ठेवतोय, म्हणायचा आहे का? लक्षात ठेवा. नाव घेता मुखी आनंदाला येते ही भरती, तूच दे तू भक्तजनांच्या जीवनाला गणराया स्फूर्ती. कधी येईल कानावर गाणा अरे तुझी ती गोड आरती, मग सांग दिसेल कधी गणराया ती गोजिरी मंगल. आणि अमोल दादा औचित्य काय बघा, योगायोग काय बघा मित्रांनो. 14 सप्टेंबरला गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे. पाऊस हरवला. परवाच्या कार्यक्रमात पण सांगितलंय, विश्वाचा विधाता ज्याच्या सत्तेशिवाय, निर्गुण निराकाराच्या सत्तेशिवाय झाडाचं पान हलत नाही. तर पावसाचा थेंब काय पडेल? दुष्काळ पडलाय म्हणतात अवकाळी. माणसाला अवकाळी सुचले म्हणून तो पण माणसाचे जिरवतो. म्हणून विषय काय आहे मित्रांनो की या विश्वाचा पालन करता विघ्नहर्ता गणपती बाप्पा. आज मित्रांनो योग काय बघा, तारीख आहे 14 जून. आजपासून बरोबर 3 महिन्यानंतर प्रत्येकाच्या घरामध्ये गणरायाचं आगमन होणार आहे. विषय काय आहे, भले पाऊस नको येऊ देत, पण माझ्या प्रत्येक कोकणी माणसाच्या मनामध्ये उत्सुकता लागून राहिली की हे 90 दिवस कधी एकदाचे जात आहेत आणि गावाला एकदा गणपती बाप्पाला जातोय कधी, ही उत्सुकता आहे. विषय आहे एक हा भक्त गणरायाचा लाडका त्याच्याकडे काय सांगते, बाप्पा अरे तू तर 3 महिन्यांनी निश्चितच येणार आहेस. पण या मनामध्ये आहे ना उत्सुकता लागली, कधी एकदा गावाला जाईल, कधी एकदा तुझी ती आरती बोलेन, तुझ्यासाठी दुर्व वापेल, कधी आणेल, कधी तुझी ती गोचिरी मूर्ती बघेल. विषय आहे बाप्पा तळमळीनं हा तुझा भक्त तुला काय सांगतोय, म्हणायचं आहे काय शाहीर तुमचं की लक्ष असावं म्हणून म्हणतोय. आणि शाहीर महत्वाचा मुद्दा
वेडी वाकडी असू द्या, तोडकी मोडकी असू द्या, लेखणी आमची स्वतःची आहे. कुणाकडनं 500 रुपये उधार देऊन भाड्यानं आणत नाही तर आल्यावर म्हणाल ह्याची गाणं आणि त्याचा गाणा. उगाच कुणाला इथं मोठं करू नका. शाहीर तुम्ही चांगले सुज्ञान आहात, तुम्ही स्वतःला मोठं करा. अजून माझ्या शुभेच्छा आहेत, पण नको त्यांना उगाच मोठं करत बसू नका. आणि शाहीर म्हणून सांगतोय पुन्हा एकदा, गायकी तोडकी असू द्या, मोडकी असू द्या, पण माझी स्वतःचे. आज माझे गुरुवर्य विजयजी निकम माझे वडील काही कारणास्तव हजर राहिले नाहीत, पण त्यांना चांगलंच माहितीये पोरगा आपला काय कुठे कमी पडायचा नाही. आणि म्हणून विषय काय गाण्याचा म्हणायचा आहे, काय लक्ष असावं. हा भक्त माझ्या बाप्पाला काय सांगतोय का, अहो सांगा हो गणा कुणाचे करू मी पूजन. गणा तू तर 3 महिन्यानंतर येणार आहेस, पण या मनामध्ये आज काय लागले आहे, सांगा हो गणा अहो कुणाचे करू मी पूजन. नाही सामोरी तुझी ती मुरमुर गोजिरी, कसे तुझे गाऊ भजन. सांगा हो गणा कुणाचे करू मी पूजन. सांगा हो गणा कुणाचे करू मी पूजन. हो सांगा हो गणा कुणाचे करू मी पूजन. नाही सामरी तुझी मूर्ती गोजिरी, नाही सामरी तुझी मूर्ती गोजिरी, कसे तुझे गाऊ भजन. सांगा हो गणा कुणाचे करू मी पूजन. हो सांगा हो गणा कुणाचे करू मी पूजन. सांगा हो गणा कुणाचे करू मी पूजन. सांगा हो गणा कुणाचे करू मी पूजन. हो नाही सामरी तुझी मूर्ती गोजिरी, नाही सामरी तुझी मूर्ती गोजिरी, कसे तुझे गाऊ भजन. सांगा हो गणा कुणाचे करू मी पूजन. सांगा हो गणा कुणाचे करू मी पूजन. रान फुलाची दुर्वा वेलीची कुजबुज झाली, महागणी ती शुक्र चांदणी फुलली अगाली. शुक्र चांदणी फुलली अगाली, महागणी ती शुक्र चांदणी फुलली अगाली. आल्या हर्षित लहरी पावसाच्या या सरी, आल्या हर्षित लहरी पावसाच्या या सरी, त्रिभुवनी सजली गावनी नयनी घालून अंजन. सांगा हो गणा कुणाचे करू मी पूजन. हो सांगा हो गणा कुणाचे करू मी पूजन. सांगा हो गणा कुणाचे करू मी पूजन. कुणाचे करू मी पूजन.
माती तुझ्या स्वागतासाठी विणले तोरण मी माती पंचवादीचे दिव्य ज्योतीचे बाबू कुणाला निरंजन सांग हो गणा कुणाचे करू मी पूजन सांग हो गणा कुणाचे करू मी पूजन सांग हो गणा कुणाचे करू मी सांग हो गणा कुणाचे करू मी पूजन नाही सामरी तुझी मूर्ती गोजिरी नाही सामरी तुझी मूर्ती गोजिरी कसे तुझे गाऊ भजन सांगा हो गणा कुणाचे करू मी पूजन सांगा हो गणा कुणाचे करू मी पूजन सांगा हो गणा कुणाचे करू सांगा हो गणा आहो कुणाचे करू मी पूजन या ठिकाणी बक्षीस आलेलं आहे माझा भाऊ चंदन धरडे याच्या माध्यमातून 200 रुपयाचं मोबाईलचा डिस्प्ले केला फरमाईश आलेला आहे अक्षय विजय आगरे माझे बंधू युट्यूबर आहे दादांच्या माध्यमातून 200 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे फरमाईश आलेली आहे मित्रांनो परवाच्या बारीला जी गमन गायली होती वेडी राधा मी या घनश्यामाची निश्चित मित्रांनो वेळ पण वाढत चाललाय पण काय काळजी करायची नाही वाटल्यास एक मुकुट आणि एक अंतर्यात थोडक्यात बायांचा मान आपण हुडकू पण वेळेला मात्र निश्चित या ठिकाणी महत्व देऊ आणि म्हणून मित्रांनो स्तवन झालेले आहे गण झालेला आहे शाहिरांना पण एक माझं हात जोडून सांगणं बुवा तुम्हाला नाव गणाचं गोंदायचं गणाला मौत बांधायचं ज्या काय तुम्हाला फरमाईश ठरवायचे आहे त्या थोडक्यात कथलवा म्हणजे विषय काय शाहीर वेळ दुसऱ्या वारीला दोघांना पण थोडा थोडा भेटू द्या है ना भले हिसकांना पहिल्या वारीत नाही काढला पण दुसऱ्या वारीत मात्र थोडीशी मजा येते आणि म्हणून शाहीर आज सुद्धा गवळणीचा विषय कुठेही वाकड्यात तिकड्यात न शिरता म्हणून मगाशी म्हटलं अजरामर प्रेम गोकुळातलं प्रेम वारंवार सांगतोय झालं होतं माझ्या राधेचं आणि माझ्या कानाचं आणि तोच विषय पुन्हा एकदा नवीन शब्द नवीन चाल नवीन विषय घेऊन आलाय शाहीर तुमच्यासाठी तो पुरी परवाची फरमाईश आलेली आहे म्हणायचं आहे काय लक्ष असावं दिलाच ना सन्मान्य श्री कोंडवाडी हनुमान मंडळ सचिव मंगेश हरावडे माऊली यांच्या माध्यमातून 200 रुपयाचं बहारदार पारितोषिक दिलं आहे शाहिरी मानाचा मुजरा करतो म्हणून म्हणायचंय अरे नयनात माझ्या तू भरला तुझ्या विणा वेरला सरला कान्हा सोबतीला नसताना तरी अंतरात मी भरला अहो कथा आहे अमर या प्रेमाची आणि वेडी राधा मी या घनश्यामाची धन्यवाद आणि म्हणून शाहीर फरमाईश आल्या अशा गाडीला थांबा द्यायचा नाही जर मेगा ब्लॉक लागला अर्ध्या तासाचा तर 5 मिनिटात उरकून टाकायचा म्हणून आता शाहीर विषय आहे माझ्या गवळणीचा गोड विषय शाहीर तुम्ही म्हणताव ना यांना माझा लय त्रास होतो मला त्रास बिरास तुमचा काय होत नाही उलट मला तुम्हाला खिजवायला लय मजा येते बुवा आहे ना नवऱ्याला बायकोने डिवचल्याशिवाय भांडणाला मजा येत नाही पण म्हणून बुवा भांडण आहे प्रेमाचं भांडण आहे प्रीतीचं तुमचं आणि माझं म्हणून घरातला भांडण बुवा 4 भिंतीच्या आतच राहू द्या है ना नाही तर व्हायची फाटक्या गुडीची वडातान असं व्हायला नको विषय गातो गवळणीचा म्हणायचं आहे काय लक्ष असावं
नको तुझी काना या राधेला महाल माडी तुझ्या हृदयात या राधेला जास्त नको सांग काना जागा देशील का थोडी म्हणून काना मी निवडले आणि याला तू निवडलं सुरपेटीला अजरामर प्रेम झालं तुझं आणि माझं पण मला अरे माझ्या हृदयामध्ये या स्वतःच्या अंतःकरणामध्ये मी स्वतःपेक्षा जास्त स्थान दिलंय तुला तसंच थोडीशी जागा या राधेला जास्त नको पण प्रीतीची जागा प्रीतीची ती एक सावली यार तुझ्या मनामध्ये या राधेची वसव एवढीच तुला राधा काय सांगते म्हणून म्हणायचं आहे शाहीर लक्ष असावं म्हणून म्हणतो तेरे नाम हमने किया है जीवन अपना सारा सनम हो जीवन अपना सारा सनम असं का बोलावं लागतो त्यांचा काम सोपा करतो त्या चालीचा आठवड्यानंतर व्हायचं मला माझ्या भागाला भाग द्या त्यांना बरा पडेल म्हणून म्हणतोय अरे यमुना तिरी हा कृष्ण मुरारी वाजवी तो मधुर बासरी श्री हरी वाजवी तो मधुर बासरी वाजवी तो मधुर बासरी श्रीहरी वाजवी तो मधुर बासरी यमुना तिरी कृष्ण मुरारी वाजवी तो मधुर बासरी श्रीहरी वाजवी तो मधुर बासरी हो येना तू घरी माझ्या गिरिधारी झाली राधा तुझी बाबरी श्रीहरी झाली राधा तुझी बाबरी तुझ्या विनारे सांग आता कशी राहू वेड्या मनाला कशी ठिकाणा समजावू तुझ्या विनारे सांग आता कशी राहू हो सांग ना मला तू सांग ना मला सांग ना मला ही लीला तुझी गारी झाली राधा तुझी बाबरी श्रीहरी झाली राधा तुझी बाबरी यमुना तिरी कृष्ण मुरारी वाजवी तो मधुर बासरी श्रीहरी वाजवी तो मधुर बासरी घेशील का राधेचा या प्रिय सखा तू होशील का अंतरीचा हा भाव तू जाणून घेशील का राधेचा या प्रिय सखा तू होशील का हो सांगते तुला मी सांगते तुला माझी प्रीत गाय प्यारी झाली राधा तुझी बाबरी श्रीहरी झाली राधा तुझी बाबरी यमुना तिरी कृष्ण मुरारी वाजवी तो मधुर
हरी श्री हरी झाली राधा तुझी बावरी. आणि म्हणून आयोजक फक्त मोजून शेवटचे 5 मिनिटं द्या. 5 मिनिटात बारी या ठिकाणी संपत. 5 मिनिटं आहेत ना? आहेत ना? फक्त 5चाच भाग होतो. 5च्या वरती 6वा चढवत पण नाही. काय काळजी करू नका. आणि म्हणून विषय आहे मित्रांनो, कारण की तुला समाज उन्नती मंडळाच्या नियमानुसार आम्ही दोन्ही शाहीर एकमेकांना लेखी विषय देत असतो. शाहीरांना लेखी स्वरूपात माझा विषय आज काय शाहीर दिला नाही, थोडा घाई गडबडीत राहून गेला असेल तर मान्यमान करून घ्या. पण विषय मात्र शाहीर माझा तोच आहे. समाजाच्या कारणावरती विषय असावा, विषयाचं विश्लेषण करतोय मित्रांनो. ऐका की कोणत्या सद्गुरूने चोळी पाता नेसून हातात बांगड्या भरून सूर्य नारायणाबरोबर लग्न केलं. कोणत्या सद्गुरूने चोळी पाता नेसून हातात बांगड्या भरून सूर्य नारायणाबरोबर लग्न केलं. शाहीर त्या सद्गुरूचं नाव काय? खाली माझ्या विषयाची तुम्हाला बुवा बाजू दिलेली आहे. तुम्ही म्हणता ना विषय म्हणतात काय भारताच्या बाहेरचा आहे का? वनवाद जीवाचं. अरे माणूस भारतातला, माणूस महाराष्ट्रातला, माणूस कोकणातला, आणि रोगाला गाव आहे तो बाहेर कशाला जाय? तो कोकणातलाच ना. मग शाहीर तुम्ही जाणकार आहात, तुम्ही जादूगार आहात. जादू आता चालवा, तुमचे शोधा, थोडा डोका चालवा. आणि म्हणून मित्रांनो शेवटचा विषय आपल्या समोर ठेवून माझी बारी या ठिकाणी संपवतोय. अग लग्नाला मी तयार हाय, हुंडा नको मला, जे काही द्यायचं पोरीला द्या, पण काहीच नको मला. कणकीला फिरवायला एक वंडा द्या, वंडा द्या, वंडा द्या. आता आल्यावर फक्त बघा ही रोहंडा द्या, बघा आल्यावर ही रोहंडा द्या. शाहीर भाग द्या, आल्यावर चाली इसरा. म्हणून तुमचं काम सोपा करतोय ना. मला काय एवढा कोण काम सोपा करून देत नाही. शाहीर पण तुम्हाला आपला देतोय. म्हणून विषय गाजल्या प्रश्नपदाचा म्हणायचं आहे काय, लक्ष असावं. बघा प्रश्नपत्र. अहो सवाल माझा विचारतो आज मी ठासून. शाहीर ठासून नाही पण घासून या म्हणून म्हणतोय. अरे सवाल माझा विचारतो आज मी ठासून, मग उत्तर देण्यासाठी बुवाया गुरुला पुसून. नका बघू असं तोंड वासून वासून वासून, तोंड वासून वासून वासून, वासून वासून वासून, तोंड वासून वासून वासून. अरे सवाल माझा विचारतो आज मी ठासून, मग उत्तर देण्यासाठी बुवाया गुरुला पुसून. नका बघू असं तोंड वासून वासून वासून, वासून वासून वासून. आणि म्हणून आयोजक
अजून 5 मिनिटावर गेलेला नाही, पण तरी सुद्धा रात्र थोडी आणि सोंगा फार. ज्या पद्धतीने मित्रांनो मला माझ्या पहिल्या फेरीसाठी मुलाचं सहकार्य दिलं, शाहीरांना देखील त्यांच्या पहिल्या फेरीसाठी लाख लाख शुभेच्छा देतो. शाहीर तुम्हाला निश्चित जेवढी ताकद लावून, जेवढा शाहीर तुम्हाला जोर लावताय तुम्ही निश्चित लावा. तुम्हाला शुभेच्छा देतो आणि आपली प्रथम ठिकाणी रजा घेतो. धन्यवाद.